नमस्कार मित्रांनो, फ्री लर्निंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचं 5th स्टँडर्डचं बुक बघणार आहे. 4th स्टँडर्डचं फर्स्ट लेसन शिकणार आहोत. तर फर्स्ट लेसनमध्ये बघा दिलेले आहेत रोमन न्यूमेरल्स. तर आतापर्यंत तुम्ही मराठी लिपी पाहिलेली आहे, मराठी नंबर्स, इंटरनॅशनल नंबरसुद्धा पाहिलेत. पण रोमन नंबर्स आपण कुठं पाहिलेले आहेत आणि यांचा कुठे यूज झालेला आहे ते आपण यामध्ये बघणार आहे. तर बघा, एक स्टुडंट आहे गीता. ती एक क्लॉक बघते आणि त्याच्यावरनं विचारते की दिस क्लॉक डज नॉट हॅव नंबर्स, इट हॅज सम सिम्बॉल इन्स्टेड. तर तिने क्लॉक बघितलं, त्या क्लॉकमध्ये नंबर्स नाही आहेत. काहीतरी असं तुमच्या बघा याच्यामध्ये दिलेलं आहे, क्लॉकमध्ये काहीतरी XIV असं लिहिलेलं आहे. तर त्याला बघून ती शॉक होते आणि विचारते मग टीचरला. तर टीचर तिला उत्तर देते, येस गीता, देज आर रोमन न्यूमेरल्स इन युरोप. इन द ओल्ड टाइम्स रोमन कॅपिटल लेटर्स वेअर यूज टू राईट नंबर्स. दॅट इज वाय दे वेअर कॉल्ड रोमन न्यूमेरल्स. द लेटर I was symbol used for 1, V for 5 and X for 10. आता बघा, याच्यामध्ये सरांनी सांगितलं आहे की युरोपमध्ये जुन्या काळामध्ये काय होत होतं की इंग्लिश त्यांचे वर्ड्स रोमन कॅपिटल लेटर यूज व्हायचे. जसे आपण ABCD आहे ना, तसं त्यांचं रोमन कॅपिटल लेटर्स असायचे, ते यूज व्हायचे नंबर्स लिहिण्यासाठी. तर बघा, त्यांनी सांगितलं आहे जो I आहे त्याला 1 म्हटलेला आहे, V आहे त्याला 5 म्हटलेला आहे आणि X आहे त्याला 10 म्हटलेलं आहे. तर क्लॉकमध्ये आपण जनरली 12पर्यंत बघतो. तर बघा दिलेला आहे, एक I म्हणजे 1 म्हटलेला आहे, I 2 वेळा लिहिला आहे म्हणजे 2, I 3 वेळा म्हटलेला आहे म्हणजे 3. व त्यानंतर IV आहे. तर त्याचे रूल्स काय आहे ते पण आपण समोर बघणारच आहोत. ठीक आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट बघा आता समोर आहे की जसं आपलं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये 0 असतो. तर बघा आता यांनी काय म्हटलेलं आहे, इन दिस मेथड देअर वॉज नो सिम्बॉल फॉर 0. या रोमन नंबर्समध्ये 0 हा येत नाही. ऑल्सो द व्हॅल्यू ऑफ सिम्बॉल डिड नॉट चेंज विथ द प्लेस. आता बघा, रोमन आपल्या मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये त्याच्या प्लेस व्हॅल्यूनुसार त्याची व्हॅल्यू चेंज होते प्रत्येक डिजिटची. पण रोमन न्यूमेरल्समध्ये प्लेस व्हॅल्यूशी काही घेणं देणं नाही आहे. त्यांची व्हॅल्यू आहे ती फिक्स आहे. ठीक. तर समोर तुम्हाला सांगणारच आहे मी कॅल्क्युलेशन कसे करायचे ते. देअर आर सर्टेन रूल फॉर रायटिंग द नंबर्स युजिंग रोमन न्यूमेरल्स. लेट अस सी हाऊ टू राईट 1 to 20 using the rules and the symbol 1, I and X. So, हा तर मित्रांनो, आपण आता रूल्स पाहणार आहे, हाऊ टू राईट रोमन न्यूमेरल्स. तर रूल्स पाहण्याआधी तुम्हाला मी थोडं एक शॉर्ट ब्रीफ देऊन देतो. का आपण बघितलं की गीताने जेव्हा सरांना रोमन न्यूमेरल्सबद्दल विचारलं त्यावेळेस त्यांनी आपल्याला 3 डिजिटबद्दल सांगितलं आहे, IV आणि X, जे युरोप लेटर्स आहेत, कॅपिटल लेटर्स आहेत, जे यूज व्हायचे नंबर लिहिण्यासाठी. पण तुम्हाला मी 1000पर्यंत एक नॉर्मल ब्रीफ देतो की जे तुम्हाला समोर फ्युचरमध्ये कामात येईल. तर बघा, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, IVX जे तुम्ही बघितलं, Iला म्हटलं आहे 1, Vला म्हटलं आहे 5, Xला म्हटलं आहे 10. पण त्याच्यानंतर बघा आता Lला म्हटलेलं आहे 50, बरोबर. Cला म्हटलेलं आहे 100, Dला म्हटलेलं आहे 500 आणि Mला म्हटलं आहे 1000. तर या लेटर्सचा यूज कसा करायचा त्याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही तुमच्या बुक्समध्ये बघा, रूल नंबर 1, इफ आयदर ऑफ द सिम्बॉल I or X is written consecutively 2 or 3 times, their sum total is their 2 to 3 times, their sum total is the number they make. म्हणजे आता यांनी काय म्हटलेलं आहे की
आय किंवा एक्स हा दोनपेक्षा तीन वेळा जर दोन किंवा तीन वेळा लिहिला आहे कंटिन्यू, जसं आता इथं मी लिहितो आय 2 वेळा, इथं लिहितो एक्स 2 वेळा, बरोबर. त्यानंतर इथं आय लिहितो मी 3 वेळा, एक्स लिहिला 3 वेळा. मग आता यांची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे? तर यांची प्लेस व्हॅल्यू म्हणजे यांची सम. जे आयची व्हॅल्यू किती दिली इथं 1, म्हणजे सरळ लिहायचं 1 + 1 ही झाली याची प्लेस व्हॅल्यू 2. तसंच एक्सचं पण सेम. आयची प्लेस व्हॅल्यू किती आहे 10, तर मग 10 + 10 म्हणजे प्लेस व्हॅल्यू झाली याची 20. तर सांगा तुम्ही आता 3 वेळा आय लिहिलं म्हणजे काय असणार आहे याची सम आणि प्लेस व्हॅल्यू, तर ते असणार आहे 1 + 1 + 1 म्हणजे ही झाली याची प्लेस व्हॅल्यू 3. सेम 3 वेळा एक्स आहे म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू 30. लक्षात. तर रूल नंबर 1 समजला. आता रूल नंबर 2 बघूया आपण. द सिम्बॉल आय or x can be symbol I or x can be repeated consecutively म्हणजे continuously for maximum of 3 times the numerals v is never repeat consecutively. म्हणजे बघा आता यांनी काय सांगितलेलं आहे, पहिल्या रूलमध्ये आज सांगितलं आहे का सिम्बॉल हा आय किंवा एक्स हा 2 किंवा 3 वेळा झाला रिपीट झाला म्हणजे आपण करू शकतो त्याला, तर त्याची प्लेस व्हॅल्यू ही त्यांची सम असते. आता 2 नंबरच्या रूलमध्ये काय सांगितलं आहे, आय ऑर एक्स हा मॅक्स म्हणजे मॅक्झिमम 2 किंवा 3 वेळा आपण रिपीट करू शकतो, चौथ्यांदा त्याला रिपीट करू शकत नाही. आणि व्ही हा केव्हाच रिपीट होणार नाही. लक्षात, व्ही हा केव्हाच रिपीट होणार नाही. लक्षात घ्या. पहिला रूल काय म्हणतो, आय आणि एक्स हा जेवढ्या वेळा रिपीट होईल तेवढ्या वेळा त्याची सम ही त्याची प्लेस व्हॅल्यू राहते. तसंच रूल नंबर 2मध्ये सांगितलं आहे की तो किती वेळा रिपीट होऊ शकते आणि कोणता होऊ शकते कोणता नाही होऊ शकत. लक्षात. तर त्यांनी काय सांगितलं आहे, आय आणि एक्स हा 2 किंवा 3 वेळा आपण त्याला रिपीट करू शकतो. व्ही हा कधीच रिपीट होणार नाही. समजला रूल नंबर 2. आता रूल नंबर 3 बघा. आता रूल नंबर 3 हा खूप इम्पॉर्टंट आहे. रूल नंबर 3 काय म्हटलं त्याने, when either I or V is written on the right of the symbol of bigger number. काय म्हटलं त्यानं, आयदर राईट ऑफ द सिम्बॉल ऑफ बिगर नंबर. आता विचारलं आपण बिगर नंबर घेऊ एक्स म्हणजे 10. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण 10 घेतला, याची ही झाली राईट साईड, ही झाली लेफ्ट साईड. म्हणजे मग आता आपण लिहू इथं एक संख्या लिहू आपण एक्स आय आणि इकडे सिम्बॉल संख्या घेऊ आपण एक्स आय, आय एक्स आणि इकडे एक्स आय. बरोबर. त्यानं काय म्हटलं आहे, आयदर राईट ऑर लेफ्ट साईड. बघा आता इथंच कॅल्क्युलेशन समजतं मला. बरोबर. आता बघा, जर तो नंबर राईट साईडला असेल, हे माझं चुकलं इथं, हे राईट आणि ही लेफ्ट. ठीक आहे. जर तो सिम्बॉल म्हणजे हा आय याच्या राईट साईडला असेल तर बघा काय होते, त्याची सम होते. इथंच लिहून घ्यायचं लगेच, रूल लक्षात घ्या. राईट म्हणजे ॲडिशन आणि लेफ्ट म्हणजे सबट्रॅक्शन. लक्षात. राईट म्हणजे ॲडिशन, लेफ्ट म्हणजे सबट्रॅक्शन. रूल नंबर 3 बिगर नंबरच्या राईट साईडला असेल म्हणजे त्याची बेरीज होईल. आता याचा एक्सची व्हॅल्यू काय 10 आणि आयची व्हॅल्यू काय 1 म्हणजे 10 + 1, तर याची टोटल याची प्लेस व्हॅल्यू काय झाली 11. लक्षात. सेम कंडिशन आपण इथं अप्लाय करू. हा लेफ्ट साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे म्हणजे काय मायनस सबट्रॅक्शन. तर मग बघा याची प्लेस व्हॅल्यू काय झाली 10, एक्सची बिगर नंबरची प्लेस व्हॅल्यू 10 आणि लेफ्टला आहे म्हणजे त्याचं झालं सबट्रॅक्शन. आता याची व्हॅल्यू किती आली 10 - 1 9.
आलं का लक्षात कॅल्क्युलेशन? तर अशाच प्रकारचं कॅल्क्युलेशन आपल्याला समोर करायचं आहे अजून. ठीक आहे. तर बघा आता हा एक झाला. आता पुढचं बघू, रूल नंबर 4. हां, रूल नंबर 4 काय म्हणतो आपल्याला? व्हेन आय इज रिटन ऑन द लेफ्ट ऑफ व्ही और एक्स. हां, तेच सांगितलं आहे मी. ठीक आहे. देन इट्स व्हॅल्यू इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ व्ही और एक्स. हाऊएवर symbol I is not written more than 1 before V or X. हा एक लक्षात ठेवा. रूल नंबर 4 इथं सांगितलं आपल्याला. रूल नंबर 1 त्याची प्लेस व्हॅल्यू कशी काढायची. रूल नंबर 2 कोणता नंबर किती वेळा रिपीट होणार. रूल नंबर 3 बिगर नंबरच्या लेफ्टला आणि राईटला असणारी संख्या ॲडिशन होणार की सबस्ट्रॅक्शन होणार ते सांगितलं आहे. रूल नंबर 4मध्ये एक आणखी रूल सांगितलेला आहे मोस्ट इम्पॉर्टंट. तो म्हणजे असा की आय हा व्ही किंवा एक्स याच्या लेफ्ट साईडला असेल. कोणती लेफ्ट साईडला असेल तर तो सबट्रॅक्ट होते. जे मी तुम्हाला इथं समजून सांगितलं. लेफ्ट म्हणजे सबस्ट्रॅक्शन, राईट म्हणजे ॲडिशन. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक पॉईंट अजून सांगितलं आहे की आय हा व्हीच्या लेफ्ट साईडला, आय हा व्हीच्या लेफ्ट साईडला एकापेक्षा जास्त वेळा रिपीट होऊ शकत नाही. म्हणजे याला आपण फॉर एक्झाम्पल आय व्ही असं लिहू शकतो, ज्याची व्हॅल्यू असणार आहे व्ही म्हणजे मोठा नंबर 5 - 1 4. पण त्याला आपण आय व्ही हे जर लिहिलं तर याची व्हॅल्यू होते 5 - 2 म्हणजे 3. कम्प्लिटली रॉंग आहे. लक्षात. आय व्ही याची व्हॅल्यू होते 5 - 2 = 3. कम्प्लिटली रॉंग आहे. म्हणजे आपण आय हा एक्सच्या किंवा व्हीच्या लेफ्ट साईडला एकापेक्षा जास्त वेळा लिहू शकत नाही. लक्षात सर्व रूल्स. ठीक आहे. तर मग आता आपण बघूया रोमन न्यूमेरल्स. आधी मी तुम्हाला शिकवतो. तर रोमन न्यूमेरल्स. तर प्रॉब्लेम सेट घ्यायचा आणि प्रॉब्लेम सेटमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट शिकवणार आहे रोमन न्यूमेरल्स कसे लिहायचे 1 पासून 50 पर्यंत. ठीक आहे. तर बघा आता आधी मी तुम्हाला प्रॉब्लेम सेट शिकवतो. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सेटमध्ये आपण जे तुम्हाला दिलेलं आहे तेवढाच शिकवतो. आणि जे मी सांगितलं आहे 50 पर्यंत, तर ते 30 ते 50 हे नंतर शिकवणार. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, प्रॉब्लेम सेट नंबर 1. प्रॉब्लेम सेट नंबर 1मध्ये काय सांगितले त्यांनी, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 यूजिंग रोमन न्यूमेरल्स. रोमन न्यूमेरल्स यूज करून आपल्याला 1 to 20 नंबर्स लिहायचे आहेत. तर बघा पहिला नंबर 1. आपण आता 1ला आपण शिकलेला आहे. सिम्पल आय म्हणजे 1. 2 2 वेळा आय म्हणजे 2. बरोबर. मी याची बेरीज सांगितली तुम्हाला. याची प्लेस व्हॅल्यू कशी काढायची, तर याची सम 1 + 1 ही झाली याची कॅल्क्युलेशन ट्रिक. नंबर 3 वेळा आय म्हणजे झाला 3. बरोबर. नंतर 4. बघा पहिला रूल अप्लाय करायचा. आता इथं प्रत्येक वेळेस रूल अप्लाय करायचा. जर तुम्ही रूल नाही लावले तर तुम्ही कुठेही चुकू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे चारही रूल लक्षात ठेवायचे आणि एक एक अप्लाय करायचा. 2 नंबरचा रूल काय सांगितलं त्याने, पहिला रूल काय सांगितलं त्याने की आय आणि 2 नंबरचा रूल आय जो आहे हा आय आणि एक्स हा मोर दॅन 3 रिपीट होऊ शकत नाही. ठीक आहे. तुम्हाला 3 वेळा आय लिहिला आहे आपण. बरोबर. मग आता चौथ्यांदा आपण लिहू शकत नाही. हे काय झालं, रॉंग. बरोबर. तर मग आपण रूल नंबर 3 अप्लाय करायचा, 4 अप्लाय करायचा की आय हा
बिगर नंबरच्या लेफ्ट साईडला जर घेतला तर आपण त्याला लिहू शकतो एक वेळा. म्हणून हा झाला आय व्ही. आता हा झाला 4 म्हणजे आय व्ही. आता याचं कॅल्क्युलेशन काय सांगितलं होतं मी तुम्हाला, 5 - 1. 5 - 1 म्हणजे झाला याचा डिजिट 4 जो इथं आहे लक्षात. नंतर 5साठी डायरेक्ट सिम्बॉल आहे बरोबर. नंतर 6 तुम्हाला हां, नंतर 6साठी परत व्ही आणि आय. नंतर 7साठी व्ही म्हणजे 5 आणि 2 वेळा आय. 5 आणि 2 7. नंतर 8 म्हणजे काय सांगितलं आपण त्यांनी, व्ही आणि आपण 3 वेळा आय लिहितो. 5 अधिक 3 झाले 8. नंतर 9. आता बघा आय 3 वेळा रिपीट केला आपण ना बरोबर. आपण पुन्हा रिपीट नाही करू शकत. म्हणून मग आता इथं काय लिहिणार आपण, एक्स म्हणजे 10तून 1 मायनस केला म्हणजे 10 - 1 = 9. पण मायनसचं आपलं रिप्रेझेंटेशन काय आहे, लेफ्ट साईडला बरोबर. मग याला लिहायचं आपण आय एक्स. हा झाला 9 आणि हा झाला 10. ठीक आहे. आता इथे एक नॉर्मल जे रूल फॉलो होतो आहे तो सांगतो मी तुम्हाला. बघा आता 1 2 3 लक्षात, 1 2 3 वेळा आय आले. नंतर आय जो आहे तो लेफ्ट साईडला आला, व्हीच्या लेफ्ट साईडला. हे जे आहेत ना 10 अक्षर, हे 10 अक्षरच तुम्हाला कंटिन्यू कुठेही प्रत्येक रोमन डिजिटमध्ये कामात पडणार आहे. म्हणून मी तुम्हाला याच्यावर फोकस देऊन हे समजून सांगत आहे. बघा 1 2 3 आले. परत बघा व्हीच्या लेफ्ट साईडला आय आला, झाला 4 आणि व्ही 5 बरोबर. परत व्हीच्या राईट साईडला आला 1 2 3. नंतर व्हीपेक्षा मोठा डिजिट काय, एक्स, त्याच्या लेफ्ट साईडला आला आहे बरोबर. तर बघा इथं काय सिम्बॉल फॉलो झालं आहे बघा, सिम्पल. आधी आय हा नॉर्मल 3 वेळा आहे. नंतर जो मोठा डिजिट आहे त्याच्या लेफ्ट साईडला आला आहे, मोठा डिजिटच्या लेफ्ट साईडला म्हणजे आय व्ही आणि इथं आला मोठा डिजिट बरोबर. आता परत बघा, आता हा आय आहे, इनडायरेक्टली आपण याला राईट साईडला कन्सिडर करू. म्हणजे इथं काय पॅटर्न फॉलो होत आहे, आधी राईट देन लेफ्ट आला 3. आता हाय झाले 3 पॅटर्न झाले राईटसाठी आणि 2 पॅटर्न येतात लेफ्टसाठी. इथं 5पेक्षा मोठा अक्षर एक्स आय एक्स लक्षात. 3 वेळा राईट 1 वेळा लेफ्ट, 3 वेळा राईट 1 वेळा लेफ्ट बरोबर. तर काय लक्षात ठेवा तुम्ही, 3R 1 1 L, 3R 1L हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला काहीच कठीण जाणार नाही. बघा आता पुढचे डिजिट सांगतो मी तुम्हाला. 11 करा फॉर्म्युला अप्लाय, 3 वेळा आर एक्स आय. 12 एक्स आय आय. 13 एक्स ट्रिपल आय झाला, 3 वेळा आर झाला. आता 14 ठिकाणला 1 लेफ्ट. 14 म्हणजे आता इथं एक्सच्या पुढचे म्हणजे मोठा 3पेक्षा मोठा अंक 5, एक्स आय व्ही. 5च्या लेफ्टला एक्स आय व्ही. ठीक आहे. एक्स आय व्ही म्हणजे झाले 14. नंतर हे झाले 15. परत 15 झाले. आता परत 3R हे झाले 15 बरोबर, अधिक 1 16. टेक्निक सांगतो मी तुम्हाला बघा. हे झाले 15 अधिक 2 17. हे झाले 15 अधिक 3 1 2 3 18. आता इथं 15 नाही लिहू शकत कारण 3 वेळा आय लिहिले आपण ना बरोबर. मग आपल्याला काय करावं लागेल, 10 अधिक 9 करावं लागेल. 10 अधिक 9 म्हणजे काय झाला, हा 10. आता 9 कसा लिहितात आपण इथं बघितलं आहे, 9 म्हणजे आय एक्स. आलं लक्षात, 9 म्हणजे आय एक्स आणि 20 म्हणजे 2 वेळा एक्स. आलं लक्षात.
तर बुक्समध्ये तुम्हाला हे काय लिहायचं नाही आहे, डायरेक्ट असं लिहायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे इंग्लिशमध्ये 11 12 13 14 15 16 17 18 19 20. लक्षात. तर हा झाला तुमचा प्रॉब्लेम सेटचा क्वेश्चन नंबर 1. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. आपण त्याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, हां, तर मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला 50पर्यंत शिकवणार आहे. आधी आपण पूर्ण प्रॉब्लेम सेट सॉल्व करू, त्याच्यानंतर 30 ते 50 म्हणजे 30 to 50 जे आहे ते आम्ही शिकवणार आहे तुम्हाला. ठीक आहे, ते सेपरेटली बघा. राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल नंबर. तर बघा, तुम्हाला रोमन डिजिट दिलेले आहेत आणि रोमन डिजिटवरनं तुम्हाला इंटरनॅशनल नंबर लिहायचे आहेत. ते बघा, आता इथं कॅल्क्युलेशनवाली ट्रिक अप्लाय करून मी तुम्हाला शिकवतो. व्हीला आपण डायरेक्ट 5मध्ये लिहू शकतो. ओके. एक्सला आपण डायरेक्ट 10मध्ये लिहू शकतो. बरोबर. आता इथं बघा, व्ही आणि 2 वेळा आय आहे. मग त्याची टेक्निक काय आहे आपली, व्ही जो मी तुम्हाला सर्वात आधी शिकवला होता, हे सिम्बॉल लक्षात ठेवायचे. आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10. ठीक आहे. तर बघा, या तिघांचीच व्हॅल्यू आपल्याला आहे आणि बाकीच्या या सर्वांचं कॅल्क्युलेशन करूनच आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर. तर बघा, आपल्याकडे व्ही म्हणजे 5 आहे आणि आय म्हणजे 1 होते, पण इथं 2 वेळा आहे म्हणजे तो 2 आहे. तर मग याची व्हॅल्यू किती आली, 5 अधिक 2 7. आता इथं मी सम का केली, कारण हा व्हीच्या राईट साईडला आहे. एक सिम्बॉल मी तुम्हाला सांगितला होता, राईट म्हणजे ॲडिशन आणि लेफ्ट म्हणजे सबस्ट्रॅक्शन. आलं लक्षात. हां, आणि नेहमी बघायचं या संख्येमधला मोठा नंबर कोणता आहे जो आपल्याला गिवन आहे. आय व्ही एक्स याची व्हॅल्यू गिवन आहे ना आपल्याला, तर ते बघायचं त्याच्यामध्ये आय आहे, व्ही आहे का एक्स आहे ते बघायचं. ठीक आहे. तसं आता इथं दिलेलं आहे बघा, सॉरी हा घेऊन घेऊ आधी. इथं दिलेलं आहे एक्स म्हणजे 10, बरोबर, प्लस 3 वेळा आय आहे म्हणजे याची व्हॅल्यू आहे 3. 10 + 3 याची व्हॅल्यू किती झाली, 13. लक्षात. नंतर इथं का दिलेलं आहे, एक्स आय व्ही. आता बघा, एक्स म्हणजे 10, आय व्ही म्हणजे 4, बरोबर. एक्स म्हणजे 10, आय व्ही म्हणजे 4, याची व्हॅल्यू झाली 14. आलं लक्षात. हां, तर पुढचं एक्स व्ही आय. बघा, आता आय व्ही हा 4 होता, तर आता व्ही आय म्हणजे काय, 6 म्हणजे 6. ठीक आहे. एक्स म्हणजे 10 + 6 म्हणजे याची व्हॅल्यू झाली 16. प्लस इथं बघा, आता मी आता डायरेक्ट ॲन्सर देतो जे तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला हे असं कॅल्क्युलेशन वगैरे तुमच्या बुकमध्ये नाही लिहायचे, हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी दिलेलं आहे. तुम्हाला डायरेक्ट ही व्हॅल्यू लिहायची आहे, 5 10 14 7 13 16. तसं इथं काय येणार, 10 + 8 18 असं लिहायचं आहे तुम्हाला बुकमध्ये. आय आणि एक्स, आय आणि एक्स म्हणजे काय, 9. 10 - 1 झाला 9. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2 सुद्धा फिनिश केलं आहे. ठीक आहे. तर आता क्वेश्चन नंबर 3 वरती येऊया आपण. क्वेश्चन नंबर 3 काय म्हटलं आहे ना, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. हां, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस सांगितले त्यांना. आता एम्प्टी बॉक्सेसमध्ये काय दिलं त्यांनी, की आपल्याला आधी काही नंबर्स दिलेले आहेत जे वर्ड्समध्ये आहेत आणि ते आपल्याला रोमन न्यूमेरल्समध्ये लिहायचे आहेत, जे मी त्याला शॉर्टमध्ये RN लिहिलेलं आहे, रोमन न्यूमेरल्स. आता 3 म्हणजे रोमन न्यूमेरल्स कसे लिहिणार आपण, 1 2 3. लक्षात. इथं किती आहे, 8. हा 8ला आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे. काय लिहिणार मग आपण, EIGH 8. 6ला आपल्याला हा वर्डमध्ये दिलेला आहे, याला आपल्याला रोमन न्यूमेरल्समध्ये लिहायचं आहे, VI म्हणजे झाला 6. हे किती आहे, 12. TWELVE 12. लक्षात. त्यानंतर काय दिलं आहे, 15.
15 दिलेला आहे. 15 म्हणजे काय झाला आता हा एक्स आणि व्ही 15. तर हा जो डिजिट आहे हा किती आहे हा तुम्ही सांगा. हे तुम्हाला एक होमवर्क आहे. एक्स म्हणजे किती होतात. ठीक आहे, हे तुमचं होमवर्क. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4. राईट द नंबर्स युजिंग रोमन न्यूमेरल्स. आता तुम्हाला रोमन न्यूमेरल्स यूज करून याला लिहायचं आहे. बघा फर्स्ट वन काय दिलं आहे 9. 9ला आपण कसं लिहितो आहे आय एक्स 9. सेकंड वन 2 म्हणजे डायरेक्ट आपण लिहिणार 2. त्यानंतर 17ला काय लिहिणार आपण 17 म्हणजे झालं इथं लक्षात घ्या 10. देन 5 15 15 देन 2 17 लक्षात. देन 4ला आय व्ही हे झाले 4. 11 म्हणजे 10च्या नंतर 10 + 1 11. 18 म्हणजे काय आलं 15 + 3. आता 15 हे झाले 15 + 3 1 2 3 लक्षात. आपण लिहिलं आहे नॉर्मल नंबर्सवरनं आपण त्याला रोमन न्यूमरल्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे. आता हा खालचा बॉक्स खूप इम्पॉर्टंट आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे राईट रॉंग ओळखायचं आहे. बघा ठीक आहे. बघा काय म्हटलं ना इन द टेबल बिलो each given number is written in the international number. त्याने काय म्हटलं आहे टेबलमध्ये इंटरनॅशनल नंबरमध्ये प्रत्येक नंबर लिहिलेला आहे आणि त्याच्याच खाली देन अगेन इन रोमन न्यूमेरल्स त्याच्याच खाली रोमन न्यूमेरल्समध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. इफ इट इज रिटन करेक्टली इन द रोमन न्यूमेरल्स म्हणजे बघा जे इंटरनॅशनल नंबर आहेत ते करेक्ट लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे. पण त्याच्याखाली जे रोमन न्यूमेरल्स लिहिलेले आहेत ते राईट आहेत की रॉंग आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि ते जर राईट असतील तर तुम्हाला राईट लिहायचं आहे. टिक मार्क करायचं आहे. बघा पुट राईट इन द बॉक्स अंडर इट म्हणजे या नंबर्सच्या खाली जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये राईट क्लिक करायचं आहे जर रोमन न्यूमेरल्स आणि इंटरनॅशनल नंबर दोघंसुद्धा सेम आहेत तर म्हणजे प्रॉपरली लिहिलेले असतील तर. आणि जर नसेल इफ नॉट पुल रॉंग अँड करेक्ट इट. कारण जर तो बरोबर नसेल राईट नसेल दोघं जर बरोबर लिहिलेले नसतील त्याला आपल्याला रॉंगचं साईन लिहायचं आहे आणि त्याच्याखाली करेक्ट सिम्बॉल किंवा करेक्ट नंबर काय आहे तो आपल्याला लिहायचा आहे. चला तर मग आपण बघू. पहिला 4 इथं 4 आय दिलेले आहेत. तर बघा रूल नंबर 2 काय म्हटलं त्यांनी आय आणि एक्स हा आपण मॅक्झिमम 3 टाईम रिपीट करू शकतो. इथे किती रिपीट दिला आहे 4 टाईम. तर हा राईट आहे का तर नाही हा रॉंग आहे. तर आपण याला करेक्टली कसं लिहितो आय आणि व्ही हा झाला 4. हा लक्षात. असं तुम्हाला बॉक्समध्ये लिहायचं आहे एक्सच्या खाली आय व्ही. हा जो आहे हा रॉंग आहे. ठीक आहे ना. हां 6. आता बघा 6 म्हणजे काय म्हटलं आपण 5 + 1 व्ही सिम्बॉल आहे 5 आणि आय सिम्बॉल 1 म्हणजे हा 5 + 1 राईट आहे बरोबर. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे 2 वेळा आय आणि एक्स. तर बघा काय म्हटलं होतं आपण रूल नंबर 4मध्ये काय सांगितलं होतं त्याने की आय हा एक्सच्या किंवा व्हीच्या लेफ्ट साईडला मॅक्स आपण 1 टाईम रिपीट करू शकतो फक्त 1 टाईम म्हणजे त्याला रिपीट करता येत नाही. इथं 2 वेळा रिपीट आहे म्हणजे हा काय आहे रॉंग. आता आपल्याला 8 लिहायचं आहे तर मग 8ला कसं लिहितो आपण व्ही म्हणजे 5 आणि अधिक 3 1 2 3 हे झाले 5 आणि 3 8 राईट. आता इथं दिलेलं आहे 16ला आपण कसं लिहितो 10 + 5 + 1 बरोबर. 10 + 5 + 1 म्हणजे हे करेक्ट आहे.
15. आता रूल नंबर 2 मध्ये त्यांनी सांगितलं आहे की आय आणि एक्स हा 3 वेळा रिपीट होऊ शकतो, पण व्ही हा कधीच रिपीट होणार नाही. इथं किती वेळा रिपीट झाला आहे? 3 वेळा. 3 वेळा आय किंवा एक्स रिपीट होतो, व्ही होत नाही. म्हणजे हे आन्सर काय झालं आहे? चुकीचं झालं आहे. बरोबर. आता याला आपण 15 लिहायचे आहेत. तर 15 कसं लिहिणार आपण? एक्स आणि 5 म्हणजे 10 + 5 एक्स व्ही 15. आलं लक्षात? अशा प्रकारे मित्रांनो तुमचा प्रॉब्लेम सेट नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. तर तुम्हाला जे मी सांगितलं होतं की रोमन न्यूमेरल्स हे तुम्हाला मी शिकवणार आहे 30 to 50 एक्स्ट्रामध्ये. बरोबर. त्याचं कॅल्क्युलेशन बघा. आता लक्षात घ्या, परत मी त्याच पॉईंटवर येतो. हे पॉईंट लक्षात ठेवा, मी जे सांगतो ते पॉईंट लक्षात घ्या. नेहमी लक्षात घ्या मित्रांनो, जेवढं तुम्हाला बुक्समध्ये आहे ना तेवढंच नाही शिकायचं. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा जर तुम्ही शिकले ना तर तुम्ही टॅलेंटेड आणि ब्रिलियंट स्टुडंट बनणार. पण तुम्ही जर तेवढंच शिकले ना तर तुम्ही फक्त आणि फक्त तेवढ्या क्लासपुरतंच मर्यादित राहणार. म्हणून काहीतरी एक्स्ट्रा नेहमी शिकत राहायचं. तुम्हाला बुक्समध्ये 20पर्यंत आहे, पण खाली हे नॉर्मल रिप्रेझेंटेशन पण दिलेले आहेत. तुम्हाला विचारणार 20पर्यंत, पण तुम्ही मिनिमम 50पर्यंत लक्षात ठेवा. मग तुम्ही 100, 500, 1000 त्याचे मी व्हिडिओ वेगळे बनवणार, ते तुम्ही नंतर शिकायचं. बरोबर. तर बघा, मी तुम्हाला शिकवतो आहे 50पर्यंत. तर त्याच्याआधी बघा 4 सिम्बॉल आपल्याला लक्षात ठेवायचे. आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 15. हे 4 सिम्बॉल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि पहिला पॉईंट हा, दुसरा पॉईंट, हे 4 रूल तर लक्षात ठेवायचे आहेत. तिसरा पॉईंट, मी तुम्हाला पॅटर्न शिकवला होता काल. पॅटर्न शिकवला होता आधीच एक. काय सांगितलं आहे? 3R म्हणजे 3R, त्याच्यानंतर 1L. बरोबर. म्हणजे 3 वेळा राईट साईडने आय येणार, नंतर चौथ्यांदा हा लेफ्ट साईडने आय येणार. लक्षात, हा पॅटर्न लक्षात ठेवा. आणि दुसरा पॉईंट, हां, हे जे पॉईंट आहेत 1, 2, 3 म्हणजे 3 वेळा राईट साईडला आय, चौथ्यांदा लेफ्ट साईडला आय, नंतर व्ही, परत 3 वेळा आय, लेफ्टला आय, नंतर एक्स. बस एवढा 4 पॉईंट लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः लिहिणार, स्वतः. बघा 21. आता 21 म्हणजे काय आलं? 2 वेळा एक्स आणि आय झाला. 22 म्हणजे परत आला तोच पॅटर्न, 2 वेळा एक्स म्हणजे 20, 2 वेळा आय. 23 म्हणजे सेम पॅटर्न बघा, 2 वेळा एक्स, 3 वेळा आय. बरोबर. आता बघा 24, काय सांगितलं मी? चौथा आय जो असणार तो लेफ्टला असणार आहे. 2 वेळा एक्स, नंतर आय, व्ही झाला. नंतर 25 डायरेक्ट 2 वेळा एक्स आणि इथं व्ही आता 25. आता 26 परत सेम पॅटर्न, 3R 1L. काय म्हटलं मी? 3R 1L. 25 सॉरी, हे झालं 25. जो वरचा नंबर आहे तो इथं लिहायचा आता कंटिन्यू. आता हा इथं 20 आला होता म्हणून मी इथं 20 लिहिला. इथं 25 आला करेक्ट. आता 25ला रिपीट करायचा आणि 3 वेळा आय. बरोबर. आता बघा 25 सेकंड आहे, 25 थर्ड आहे, म्हणजे हे झालं 27, 28. लक्षात. त्यानंतर बघा, सॉरी लक्ष नाही राहिलं माझं. हां, 26 म्हणजे 25 + 1 हे कॅल्क्युलेशन करायचं. 27, 25 + 2, 28, 25 + 3. बरोबर. आता 29ला काय सांगितलं मी? 25ला आता विसरून जायचं. आता काय करायचं? 20 + 9, 20 + 9 म्हणजे आय, एक्स. 3 वेळा राईटला आय, चौथ्यांदा लेफ्टला आय. लक्षात. त्याच्यानंतर आला आता 30 म्हणजे काय आलं? 3 वेळा
एक्स. तर हे झालं 30. आता 30 नंतर 30 म्हणजे बघा आता हा जो सिम्बॉल आला 30 याला मी कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे, बघा 30 झालं 1 2 3 30 बरोबर. यालाच 31 हे झाले 31 30 प्लस 2 32 30 प्लस 3 याला झालं 33 30 प्लस 4 आय व्ही लक्षात 4 34. त्याच्यानंतर 30 प्लस 5 झाला 35. आता बघा हा 35ला मी कंटिन्यू करणार. 35 कंटिन्यू प्लस 1 लक्षात 36 35 कंटिन्यू प्लस 2 37 35 कंटिन्यू प्लस 3 38 लक्षात. आता हे 38 झालं. आता 39साठी बघा 1 2 3 प्लस 9 म्हणजे झाला 39. आता बघा 40 लिहायची आहे. तर 40साठी आपण असं लिहू शकतो का याला बघा 40 लिहायचं आपल्याला. ठीक आहे, 40साठी आपण असं लिहू शकतो का 10 20 30 40 लिहू शकतो का? नाही लिहू शकत. कारण काय की एक्स हा मॅक्झिमम 3 वेळाच आपण रिपीट करू शकतो. इथं 54 झाला आहे, नाही लिहू शकत. मग आपल्याकडे एक्सपेक्षा मोठा म्हणजे जे मी तुम्हाला रिप्रेझेंटेशन सांगितलं होतं मग अशी आधी आय घेतला देन व्ही घेतला देन एक्स घेतला. आता काय घेतला आपण एल. लक्षात काय घेतला आपण एल. एल म्हणजे काय झाला हा 50. आणि आता काय सांगितलं कॅल्क्युलेशन बघा इथं रूल अप्लाय करायचे. तुम्ही चुकणार नाही कुठंच, रूल लक्षात ठेवा फक्त. एल म्हणजे झाला 50 पण आपल्याला पाहिजे 40. मग आता याला कसं लिहिणार आपण? याला आपण 50 मायनस 10 लिहू शकतो. 50 मायनस 10 ॲन्सर 40 आला बरोबर. मग आता लिहायचं कसं? तर पुढचा रूल अप्लाय करायचा की मोठ्या नंबरच्या लेफ्टला असेल म्हणजे सबट्रॅक्शन आणि राईटला असेल म्हणजे ॲडिशन बरोबर. मग लेफ्टला पाहिजे आपल्याला. हा झाला मोठा नंबर तर याच्या मोठ्या नंबरच्या लेफ्ट साईडला लिहिला म्हणजे तो झाला सबस्ट्रॅक्ट. 50 मायनस 10 इक्वल्स टू 40 आला ॲन्सर. आपण याला काय लिहिणार XL त्याला म्हणणार आपण 40 लक्षात. त्यानंतर आता आपण घेऊया पुढचा पार्ट. पुढचा पॉईंट काय म्हटलं होतं आपण ना 41. आता 40ला मी कंटिन्यू करतो. XL प्लस 1 41 XL प्लस 2 42 XL प्लस 3 43 बरोबर. XL प्लस 4 44 XL प्लस 5 45 XL. आता 45ला कंटिन्यू करतो मी बघा 45 प्लस 1 बरोबर. 45 प्लस 2 45 प्लस 3 48. आता 49 लिहायचं आहे आपल्याला बरोबर. तर बघा याला मी तो 40 घेतो 45 नाही घेणार. आता 49साठी आपल्याला स्पेशल सिम्बॉल आहे 9 बरोबर. त्याच्यानंतर 50साठी स्पेशल एल लक्षात.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण तुमचा 5th स्टँडर्डचा पूर्ण एक चॅप्टर म्हणजे लेसन 1 फिनिश केलेला आहे. सोबत लेसन 1मध्ये आपण रूल्स शिकलेलो आहोत, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन शिकलेलं आहोत, रूल्स शिकलेला आहोत. त्याच्यानंतर आपण तुमचा प्रॉब्लेम सेट 1 पूर्ण प्रकारे कंप्लीट केलेला आहे. प्रॉब्लेम सेट 1 पूर्ण कंप्लीट केला आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला 50पर्यंत रोमन डिजिट शिकवणार. 50पर्यंत मी तुम्हाला रोमन न्यूमरल्स शिकवलेले आहेत. ज्या मी टेक्निक सांगितल्या त्या टेक्निक लक्षात ठेवायच्या. पूर्ण लाईफमध्ये तुम्ही केव्हाच विसरणार नाही रोमन न्यूमरल्स कसे लिहायचे म्हणून. आणि सर्वात शेवटी महत्त्वाचा पार्ट, जर तुम्हाला माझं शिकवणं आवडत असेल किंवा समजत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना व्हिडिओ लक्षात येतील आणि मी जे शिकवलं ते तुम्हाला लक्षात येईल म्हणून. चला, थँक्यू.